प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास उन्हाळ्याचे दिवस आहे. भाकरी भाजी खाण्यापेक्षा मी हे शेवाळ्या उकडून ह्या बघा कशा सुंदर शेवाळ्या ह्या उकडून आपल्याला दूध तूप मिळून खायचं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये असं पोट भरतं आणि गोडही असं खावंसं वाटतं. म्हणून मी हे उकळण्याकरता गरम पाणी ठेवलं आहे. हे गरम पाणी कढईमध्ये गरम पाणी ठेवलं आहे. आता त्याला उकळी येईल. त्याला उकळी येऊ द्यायची. ह्या गरम पाण्याला उकळी येऊ द्यायची. आणि बघा कशा सुंदर आहे शेवाळ्या. उकळी आल्यावर हे बघा येते उकळी आला. जोरात गॅस करायचा, फुल गॅस करायचा. आता ही उकळी येते आहे. याच्यामध्ये आपण टाकलं तरी हरकत नाही. टाकते मी आता याच्यामध्ये या शेवाळ्या बघा छान. आणि असं उन्हाळ्याचं काय वाटतं की दूध तूप असं गोड धोड खायला वाटतं. आता बघा हे थोडं मी उकडू देतो. उकडतं आहे थोडा वेळ उकडू द्यायचं. बघा आता हे उकडी आली. बस 2 मिनिट 3 मिनिट शिजलं तरी आपण काय करायचं, गॅस बंद करायचा. केला आता हा गॅस बंद. आता हे जे चाळणी याच्यामध्ये हे पाणी गाळून घ्यायचं. चाळणीने उतरून हे पाणी असं गाळून घ्यायचं साईडला. बघा आता हे पाणी गाळलं उकळलं आणि हे पाणी आपण गाळलं. हे बघा ह्या चाळणीमध्ये हे पाणी गाळायला आहे. छान दिसत आहे. असं हे पाणी गळत आहे. आता हे जो लगदा असतो शेवाळीचा आपण ह्या कढईत काढायचा. ह्या कढईत अगदी सोपं असतं आणि 2 मिनटात होणारा पदार्थ असतो. आता पाणी गाळायला याच्यात टाकून द्यायचं कढईत. हे झालं. आता हे आपल्या कढईत टाकून द्यायचं. हे साईडला ठेवून द्यायचं. याचं काम झालं. आता हे बघा या असा हा लगदा तयार झाला. ह्या शेवाळ्या उकडून झालं. आता हे शेवाळ्या उकडून झाल्या तर कशा खायच्या, तर याच्यामध्ये तूप आणि साखर हे बघा हे थोडं थोडं द्यायचं. आपल्याला खायचं आहे ना थोडं द्यायचं. हे असं घ्यायचं आणि असं घेतल्यावर याच्यामध्ये काय टाकायचं, दूध टाकायचं. तुम्हाला लागेल तसं घ्यायचं आणि दूध टाकायचं. हे बघा हे दूध टाकते चमचाभर. हे दूध टाकलं चमचाभर. लागेल तसं दूध घ्यायचं आणि साखर पण तशीच लागेल तशी. ज्याला जास्त गोड लागत असेल त्याने जास्त गोड घ्यायचं. त्याला कमी गोड लागत असेल त्याने एवढीच साखर घ्यायची आणि असं टाकून द्यायचं. आणि नंतर काय करायचं, तूप पण बघा कसं सुंदर गरम केलं आणि असं खायचं. हे टाकलं ते आणि कमी साखर खायची म्हणून मी थोडी कमीच साखर घेतली आहे आणि चमच्यानं असं खायला खूप मजा येते. आणि एकदा का खायला सुरुवात केली तर आपल्याला खूप खूप खावंच वाटतं. किती सोपं आहे, किती लवकर होतं. आणि म्हणूनच मी हा पदार्थ पसंत केला. दूध गरम करून ठेवलं आणि शेवाळ्या होताबरोबर बघा तुम्ही पण खाऊन बघा. आपलं असं पोट भरून जातं. आणि म्हणून हा पदार्थ करायला सोपा. जास्त पदार्थ लागत नाही आणि लगेच शेवाळं उकळताबरोबर त्याच्यात दूध तूप टाकायचं. गपागपा गोड खायचं म्हणजे आपला पोट भरतं. एकदा खायला सुरुवात केली की खूप खूप खावंसं वाटतं. तर असंच तुम्ही घरी करून पहा. हा घरी केलेल्या शेवाळ्या आहे. तर हा व्हिडिओ अवश्य पहा. अवश्य या शेवाळ्या दूध तूप खा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.